हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत. पण उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं दिसतंय. लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. भारतानं राबवलेल्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्यानं भारतीयांची छाती अभिमानानं फुललीय. दरम्यान चर्चा होतीये ती दोन्ही ठाकरे बंधूंकडून या ऑपरेशन सिंदूरवर आलेल्या प्रतिक्रियांची. राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नाही असं म्हटलं होतं. तसंच हे मॉकड्रिल आणि स्ट्राईक करण्यापेक्षा आतंकवाद्यांचा बंदोबस्त करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाहीयेत. ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे. हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचा. तर यावर उद्धव ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम. भारतीय सैन्यानं पाकड्यांचा दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 माय भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्यानं बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ऑपरेशन सिंदूरनं ते दाखवून दिलं. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. याआधी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र ऑपरेशन सिंदूर विषयी दोघांच्या मतामध्ये साम्य दिसत नाही. ऑपरेशन सिंदूर बाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.